सामान्य विज्ञान इयत्ता 7वी सजीवसृष्टी अनुकूलन व वर्गीकरण 1. शोधा पाहू माझा जोडीदार. अ गट आणि ब गट. या ठिकाणी अ गट आणि ब गट दिलेले आहेत. याच्या जोड्या आपणाला लावायच्या आहेत. अ गट कमळ इ पाण्यात राहण्यासाठी अनुकूलित, कोरफड वाळवंटात राहण्यासाठी अनुकूलित, अमरवेल अन्नग्रहणासाठी चूषक मुळे असतात, घटपर्णी फुले व पाने कीटकांना आकर्षित करतात. 2. परिच्छेद वाचा व खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. मी पेंग्विन बर्फाळ प्रदेशात राहतो. माझ्या शरीराची पोटाकडील बाजू पांढरी आहे. माझी त्वचा जाड असून त्वचेखाली चरबीचे आवरण आहे. माझे शरीर दोन्ही टोकांना निमुळते आहे. माझे पंख आकाराने लहान आहेत. माझी बोटे पातळ त्वचेने जोडलेली आहेत. आम्ही नेहमी थव्याने राहतो. माझी त्वचा जाड पांढऱ्या रंगाची व त्याखाली चरबीचे आवरण कशासाठी असावे? उत्तर: पेंग्विन हा थंड हिमप्रदेशात राहतो. शरीराचे तापमान टिकावे यासाठी पेंग्विनमध्ये जाड त्वचा पांढऱ्या रंगाची असून त्याखाली चरबीचे आवरण असते. आम्ही नेहमी थव्याने एकमेकांना चिकटून का राहतो? उत्तर: नेहमी एकत्र राहिल्यामुळे भक्षकापासून संरक्षण मिळते. पिल्लांची काळजी घेणे सोपे जाते. एकमेकांना चिकटल्यामुळे थंडी वाऱ्यापासून ऊब मिळते. ध्रुवीय प्रदेशात कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी तुमच्यामध्ये अनुकूलन हवे आणि का? उत्तर: ध्रुवीय प्रदेशात कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी शीत तापमानात राहणे व जगणे जमले पाहिजे. त्यासाठी शरीरावर जाड त्वचा, चरबीचा जाड थर किंवा लव, केस यांचा जाड थर असला पाहिजे. मी कोणत्या भौगोलिक प्रदेशात राहतो का? उत्तर: मी ध्रुवीय प्रदेशात राहतो. माझे खाद्य भरपूर प्रमाणात इथे मिळते म्हणून विशेष करून अंटार्क्टिका खंडातच जास्त प्रमाणात माझे वास्तव्य आहे. 3. खोटे कोण बोलतो? झुरळ: मला 5 पाय आहेत. उत्तर: झुरळ खोटे बोलते. झुरळाला 6 पाय असतात किंवा आहेत. कोंबडी: माझी बोटे त्वचेने जोडलेली आहेत. उत्तर: कोंबडी खोटे बोलते. कोंबडीची बोटे त्वचेने जोडलेली नसतात. निवडुंग: माझा मांसल हिरवा भाग हे पान आहे. उत्तर: निवडुंग खोटे बोलतो. निवडुंगाचा हिरवा भाग हे त्याचे खोड आहे. 4. खालील विधाने वाचून त्या आधारे अनुकूलन संदर्भात परिच्छेद लेखन करा. वाळवंटात खूप उष्णता आहे. उत्तर: खूप उष्णता असलेल्या ठिकाणी टिकाव धरून राहण्यासाठी तेथील सजीवांच्या शरीरक्रियेत आणि शरीररचनेत त्याप्रमाणे अनुकूलन झालेले असते. येथे सर्व अनुकूलनामुळे उंटासारखा प्राणी राहू शकतो. उंदीर, साप, कोळी, सरडे असे प्राणी बिळे करून त्यात राहतात. त्यामुळे इथल्या उष्णतेच्या तडाख्यापासून ते सुरक्षित राहतात. येथे निवडुंगासारख्या वनस्पती आहेत. त्यांची मुळे जमिनीत खोलवर जाऊन पाण्याचा शोध घेतात.
आ. गवताळ प्रदेश हिरवागार असतो. उत्तर. गवताळ प्रदेशात पाण्याचे प्रमाण मुबलक असते, त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावर खुरटी झुडपे व गवताचे विविध प्रकार आढळून येतात. विषुववृत्तीय प्रदेशातील गवत खूप उंच असते. थंड प्रदेशात उंचीने खुजे गवत दिसते. हा सगळा प्रदेश गवतामुळे हिरवागार असतो. इ. कीटक जास्त प्रमाणात आढळतात. उत्तर. काही कीटक हवेत उडू शकतात. त्यांच्यात तशी अनुकूलने झालेली आहेत. उदाहरणार्थ हलके शरीर, पंखाच्या 2 जोड्या इत्यादी. पाण्यावर आणि पाण्यात राहणारे कीटकही त्याप्रमाणे अनुकूलित असतात. त्यांची प्रजनन क्षमता देखील जास्त असते. कीटक म्हणूनच जास्त प्रमाणात आढळतात. इ. आम्ही लपून बसतो. उत्तर. लपणाऱ्यापैकी आम्ही काही दुबळे प्राणी आहोत, म्हणून भक्षकापासून संरक्षण होण्यासाठी लपून राहतो. त्यासाठी आमच्या शरीरावरचे रंगकाम आजूबाजूच्या परिसराशी मिळते जुळते असते. तर दुसरे स्वतःच भक्षक असतात. जसा सरडा स्वतः दिसेनासे होतात, पण नेमके भक्ष पकडण्यासाठी झेप घेतात. उ. आमचे कान लांब असतात. उत्तर. आम्ही शाकाहारी प्राणी. कधीही आमच्यावर एखादा मांसाहारी भक्षक उडी घालून आम्हाला ठार करील, त्यामुळे लांब कान इकडे तिकडे वळवून आम्ही दूरवरच्या आवाजाचा वेध घेतो. कसल्याही धोक्याची जाणीव झाली की आम्ही कळपाने तेथून पळ काढतो. प्रश्न 5. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. अ. उंटाला वाळवंटातील जहाज का म्हणतात? उत्तर. 1. वाळवंटातील हवामान अतिशय शुष्क व कोरडे असते. पाण्याची या भागात कमतरता जाणवते. 2. या भागात उंट हा एकमेव प्राणी असा आहे की तो 21 दिवस पाण्याशिवाय गरम वाळूवर प्रवास करू शकतो. 3. उंटाची चालण्याची गती 65 किमीच्या जवळपास असते. तसेच लांबच्या प्रवासादरम्यान त्याची गती 40 किमीपर्यंत कायम ठेवू शकतो. म्हणून उंटाला वाळवंटातील जहाज असे म्हणतात. आ. निवडुंग, बाभूळ व इतर वाळवंटी वनस्पती कमी पाण्याच्या प्रदेशात सहज का जगू शकतात? उत्तर. 1. त्यांना पाने नसतात किंवा ती खूप बारीक असतात. पानांचे रूपांतर काट्यात झालेले असते. यामुळे पानावाटे शरीरातील बाष्प बाहेर जात नाही. 2. खोडसुद्धा अन्न आणि पाणी साठवते आणि मांसल बनते. त्यावर मेनचट पदार्थाचा जाड थर असतो. 4. प्रकाश संश्लेषणाचे कार्य खोडावाटे चालते. 5. मुळे पाण्याच्या शोधात खूप खोलवर जमिनीत जातात. वाळवंटी वनस्पती कमी पाण्याच्या प्रदेशात सहज जगू शकतात. इ. सजीवांमधील अनुकूलन आणि त्यांच्या सभोवतालची परिस्थिती यांच्यात काय संबंध आहे? उत्तर. 1. अनुकूलन म्हणजे अधिवासानुसार भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरात जगण्यासाठी आणि प्रजनन करून स्वतःला टिकवण्यासाठी वेगवेगळ्या अवयवांमध्ये व शरीरक्रियांमध्ये झालेले बदल. 2. या बदलामुळेच सजीवांना अन्न मिळवणे, शत्रूपासून स्वतःचे रक्षण करणे आणि अधिवासातील परिस्थितीत सामावून जाणे जमते. इ. सजीवांचे वर्गीकरण कसे केले जाते?
उत्तर 1. सजीवांच्या शरीर रचनेचा सखोल अभ्यास केला जातो. 2. सजीवांच्या गुणधर्मातील ठळक आणि मूलभूत साम्य व भेद यांच्या आधारे त्यांचे ठळक गट तयार केले जातात. 3. सजीवातील साम्य व भेद लक्षात घेऊन वर्गीकरणाची एक उतरंड बनवली जाते. अशा रीतीने सजीवांचे वर्गीकरण केले जाते.